त्रिभाषा धोरणाच्या मुद्द्यावर मुंबईमध्ये 5 जुलैला मोर्चा निघतोय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा असल्याचं खासदार सुप्रिया सुळेंनी यावेळी स्पष्ट केलं। पूर्ण ताकदीने आमचा पक्ष या मोर्चात सहभागी होईल असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। तसंच शरद पवार सहभागी होणार की नाही ते लवकरच कळेल, अजून वेळ आहे अशी माहिती सुप्रिया सुळेंनी दिली। तुमच्या पक्षाचे कोण नेते या मोर्चात सहभागी होणार आहे? तुम्ही सहभागी होणार आहे का? माननीय जयंत पाटील या सगळ्याची माहिती देतील, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। माणुसकीच्या नात्याने शिक्षण आमच्यासाठी अतिशय गंभीर विषय आहे। याच्यासाठी तुम्ही स्वतः सहभागी होणार आहे का? पवार साहेब स्वतः सहभागी होणार आहे का या मोर्चात? मला आज उद्यामध्ये ते सगळं कळेल। 5 तारखेला आहे ना, मग आज उद्यामध्ये ठरेल। ठाकरे बंधू एकत्र येत आहे, कसं पाहता? काय भावना आहे पुढे महापालिका निवडणूक? कोणीतरी एकत्र येत असेल तर कुठल्याही चांगल्या कामासाठी तर आपण त्याचं स्वागतच केलं पाहिजे ना। अच्छे काम के लिए हमेशा सबने एक दूसरे का साथ अच्छे काम के लिए हमेशा देना चाहिए। तर मनसेच्या पोस्टरमधून अजित पवारांना आवाहन करण्यात आले। त्रिभाषा धोरणावरून मनसेचे बॅनर लावले गेलेले आहेत आणि त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आवाहन करण्यात आलेलं आहे। अजित पवारांचे फोटो, हिंदी भाषेसंदर्भात दादांनी मांडलेलं मत बॅनरवर लिहिलं गेलंय। अजित पवार काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। एका बाजूला राज ठाकरेंचा फोटो, त्याच्यावर महामोर्चा 5 जुलैचा असं लिहिलेलं, आणि दुसरीकडे अजित पवार यांना आवाहन। ते काय म्हणाले होते त्रिभाषा सक्ती संदर्भात त्याच्याविषयीचं त्यांचं वक्तव्य, असे बॅनर लावले गेलेले आहेत। त्रिभाषा धोरणाविरोधात येत्या 5 जुलैला ठाकरे बंधूंचा एकत्रित मोर्चा आहे। या मोर्चाच्या घोषणेनंतर मुंबईतील सगळेच मराठी लोक एकत्र येण्याचं आवाहन करत आहेत। त्यातच आज शिवाजी पार्क इथं मनसे नेते यशवंत किल्लेदार यांच्या माध्यमातून हातात कुठलाही झेंडा न घेता मराठीकरता एकत्र येण्याचं आवाहन करणारे बॅनर लावण्यात आलेले आहेत। 5 जुलैला मुंबईत मोर्चा होतोय। त्रिभाषा सक्ती विरोधात हा मोर्चा आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। यशवंत किल्लेदार यांनी शिवाजी पार्क या परिसरामध्ये त्याकरता बॅनरबाजी केलेली आहे। आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांच्याशी आपण सविस्तर बोलूया। स्नेहा, काय सांगाल? 5 जुलैच्या मोर्चानिमित्त आपल्याला बॅनर्स लावलेले, पोस्टर्स लावलेले शिवाजी पार्क परिसरात दिसत आहेत, काय अपडेट? नक्कीच आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून त्रिभाषा भाषा विरोधामध्ये जे धोरण मनसेने हाती घेतलेलं आहे, सर्वप्रथम मनसेकडून या धोरणाला विरोध करण्यात आलेला होता आणि त्यानंतर हळूहळू या सर्वच शाळांमधील जे पालक असतील तसेच त्यांचे शिक्षक, मुख्याध्यापक हे देखील या धोरणामध्ये सहभागी झालेले आहेत। 5 जुलैला मनसेकडून या भव्य अशा मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे। आपण जर पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। सर्वत्र चर्चा रंगली आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या मोर्चामध्ये एकत्र येणार। या मोर्चामध्ये एकत्र येऊन हिंदी सक्तीला विरोध करणार। खरं तर हा मोर्चा आहे गिरगाव चौपाटीपासून ते आझाद मैदानापर्यंत सकाळी 6 वाजता हा मोर्चा आहे। त्या अनुषंगाने दादर परिसरामध्ये ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून ही जी हिंदी सक्तीला विरोध करण्यात येत आहे, त्याच अनुषंगाने मनसेकडून अनेक पावलं उचलण्यात येत आहेत। आपण जर पाहिलं तर ऑनलाईन मोहीम देखील मनसेकडून राबवण्यात आलेली आहे आणि आता जर पाहिलं तर 5 जुलैचा हा भव्य असा मोर्चा असेल आणि या मोर्चामध्ये किती जण सहभागी होणार, कोण कोण सहभागी होणार आणि या मोर्चानंतर सरकारला जाग येणार का, सरकार त्यांचा निर्णय बदलणार का, हिंदी सक्ती विरोधातला हा मोर्चा असणार आहे आणि हीच हिंदी सक्ती थांबवली जाणार का, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। नक्की स्नेहा, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल।